महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खरंच खूप गंभीर बनला आहे. याच विषयावर आज बोलूया. रोज कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना घडतायत आणि आपलं मन सुन्न होतंय. सुरुवात करूया ना नाशिकच्या त्या घटनेपासून ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण आहे. परिस्थिती खरंच खूप गंभीर आहे. नाशिकची घटना ताजी असतानाच आता सांगलीतून एक तितकीच धक्कादायक बातमी आली. पण त्या नराधमांचा क्रूरपणा फक्त एवढ्यावरच थांबला नाही. विचार करा, आरोपी त्या मुलीचे कपडे घेऊन पळून गेले, तिला तसंच असहाय्य सोडून. ती मुलगी रस्त्यावर तशा अवस्थेत दिसल्यावर गावकऱ्यांना धक्काच बसला. त्यांनी लगेच मदत केली. ह्या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली ते पाहूया. ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, ऋतिक महापुरे आणि आशिष खांबे. आणि धक्कादायक म्हणजे यातला एक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. या दोघांवर आता पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण मग प्रश्न उरतोच की महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी नेमकं काय करायला हवं.